सो हे गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो वेलकम टू आवर अनदर ब्लॉग. सो मित्रांनो, आज केला नवीन ब्लॉग चालू आणि आज झाला असा विषय की मी सकाळी लवकर बाहेर निघलेलो आणि आता ऑलरेडी उशीर झाला खूप यायला, म्हणजे 7 वाजलेत बघा आता. सो खूप उशिरा बाहेर निघलो आणि झोपच येत नव्हती रात्री. सो घरी काय झोप येत नव्हती, म्हणलं नको बसावं. सो जस्ट गाडी काढली आणि निघलो. घरचे म्हणले हा कुठं चाललाय सकाळी. पप्पाच्या 2 शिव्या खाल्ल्या. म्हणलं चला आता ब्लॉग वगैरे करायचं आहे, म्हणल्यावर काढायचं आहे तर. सो जस्ट आपण गाडी घेतली, आपली गाडी आहे बघा इथे. सो जस्ट इथं आलो आहे मी आता, एका ठिकाणी बसलो आहे जरा निवांत. बाकी काही नाही, जरा आलो आहे, शांत वाटतं जरा थोडं. आणि काहीच कसं आहे, जरा झोप लागत नाही ना तर मनामध्ये एक डोक्यामध्ये नाही का ते विचार वगैरे चालू होतात. सो त्यामुळं म्हणलं नको, घरात नकोच बसायला, बाहेर वगैरे जाऊ, थोडा वेळ चिल करू. बरं वाटतं सकाळी चांगली शांत वाटते, शुद्ध हवा वगैरे असते. सो चलो गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकू आणि भेटू, पुढं ब्लॉग कंटिन्यू करूया. सो गो गाईज, आपण जस्ट सकाळी बाहेर तर आलो आहे, बट पब्लिक अक्षरशः अशी बघायला लागली आहे की म्हणत असतील की अरे हा आपण सकाळी ब्लॉगिंग वगैरे फोन धरून काय करायला लागला आहे. इथं ऑलरेडी सगळे पोरं शाळेत वगैरे चालले, लोक जॉगिंग वगैरे करायला लागले आणि मी लोक म्हणत असतील आपण असा फोन धरून डायरेक्ट थांबला आहे. चालू करायचं म्हणलं यार, ते करणं सोपं नाही आहे, त्यासाठी खूप गोष्टी म्हणजे करावं लागतं. सो पेट्रोल टाकूया आणि नंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. सो गाईज, पेट्रोल वगैरे तर टाकले, बट इथं लय भारी एक क्यूट भेटला आपल्याला. सो हे पिल्लू वर बघ मीच कॅमेरा खाली करतो. हे बघा मस्त थांबलेला मला बघत. सो म्हणलं यार याला रेकॉर्ड करावा. गाईज, कधी मुक्या प्राण्यांना बघितलं ना लय बरं वाटतं. हे आपल्याला कुठल्या गोष्टींसाठी अपेक्षा नाही करत, बस फक्त आपल्याकडे बघत वगैरे राहते, बाकी काय नाही. तर चलो, पेट्रोल तर आपण टाकले. सो जस्ट आता पुढचा व्लॉग वगैरे कंटिन्यू करूया, बघूया काय होतं वगैरे. चला भाऊ. सो चला गाईज, ब्लॉगिंग करताना काहीच एक गोष्ट भारी वाटायला लागली की यार आपण आपल्या मनातलं तरी बोलतोय इथं. खूप जास्त बोलता खरं काही बोलून जाईल मी विषय. मला सकाळी ज्यूस वगैरे प्यायचा होता, बट इथं आता झाला आहे विषय असा, आपण आलतो ज्यूस प्यायला, बट ज्यूसचं दुकानच बंद आहे. सो म्हणजे सकाळी चहा वगैरे नको प्यायला, कसं सकाळी ॲसिडिटी होती काही, बाकी काय नाही प्रॉब्लेम. बट ट्राय करूया पुढं काय भेटतंय का. काही सकाळी आहे ना, हे जो असतो ना सूर्यप्रकाश, हा लहानपणी मी शाळेत असायचो ना, आम्हाला प्रॉपर याच्यासाठी सुट्टी व्हायची. म्हणजे 1-4 लेक्चर झाले ना की आपण सकाळी हा जो सूर्यप्रकाश येतो ना आपला, हा कवळं ऊन म्हणतात त्याला बघा. तर हे कवळं ऊन घ्यायसाठीच आहे ना, म्हणजे आम्हाला शाळेमध्ये अशी सुट्टी द्यायची. मस्त होतं यार ते दिवस. मला म्हणलं की मला प्यायचं आहे ज्यूस सकाळी, बट ज्यूस तर काय भेटला नाही. आपण गेलेलो ऑलमोस्ट, बट प्रॉब्लेम तो नाही आहे की ज्यूस भेटला नाही. प्रॉब्लेम हा आहे की मी लवकर गेलो, आणि लवकर गेलो एवढं लवकर गेलो काही की ते दुकान जवळपास उघडलंच नव्हतं.
त्याच्यामुळं मग मी गेलो नॉर्मल दुकानातूनच घेतली आहे का कोकोनट ज्यूस घेतला. म्हणलं आता काय करू, आता सकाळ सकाळी चहा तर घेऊ नाही शकत, चला कोकोनट ज्यूस तर कोकोनट ज्यूस. आता घराजवळ थोडं एक गार्डन आहे, थोड्या वेळ तिथं जाऊन बसू, ज्यूस वगैरे पिऊ आणि थोडं चिल मारू. माझ्या घरापासून जरा वातावरण दाखवतो. आलो आता गार्डनमध्ये आणि जसं की तुम्ही मागाशी बघितलं असं मला पेरूचा ज्यूस तर काय भेटला नाही. मी आणला कोकोनट ज्यूस मी गाई यासाठी घेतला कारण की मला सकाळ सकाळी नको वाटतं चहा वगैरे प्यायला, कारण की प्यायचा काय प्रॉब्लेम नाही तसा, चहा चांगलाच म्हणजे असं माइंड फ्रेशसाठी चांगला असतोय, बट नको वाटलं. पण गाईज इथं असलं भारी वाटतं ना, पूर्ण माइंड फ्रेश झालं म्हणजे माझं झाल्यामुळं. आता मस्तपैकी जरा एका चांगल्या ठिकाणी बसतो, तुमच्यासोबत बोलतो. बाकी काय झालं, रस्ता बघा तुम्ही, फुल मस्त जंगल वाईब द्यायला लागलाय. जंगल का बोलतात ना खरं की सकाळचं उठत जावा, एक म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स येते काहीच, ती खरं आहे. आणि मी आज खरं ब्लॉगिंगच्या निमित्ताने का होईना, बट मी आज उठलो आहे सकाळी आणि खरं यार असलं भारी वाटायला लागलं ना आज इथं. आता मी आज घराजवळच्याच गार्डनमध्ये आलो आहे आणि माझ्या हातामध्ये एक कोकोनट वॉटर आहे, बट जस्ट मी एवढंच पीत जस्ट राऊंड मारतो इथं, पण माझ्या मनामध्ये अशी फिलिंग आहे लागली की अरे काहीतरी लय भारी एक्सप्लोअर करतोय, म्हणजे नाही का मनाला एक समाधान आहे. सो ते आहे, कारण की सकाळ सकाळचं जे ऊन हवा वगैरे हे माणसाला ना एक पॉझिटिव्ह वाईब्स देऊन जातं आणि ते खरं आहे. सो सकाळी उठणं चालू करा यार खरंच. आज पब्लिक रिॲक्शन लय बेकार यायला लागलेत, कारण की लोक सकाळ सकाळी जॉगिंगला सरलेत, शाळेला जातेत, ऑफिसला जातेत. ह्यो कोणी सकाळ सकाळी फोन घेऊन हिंडायला लागलाय. बट यार मी एखादी गोष्ट करायची म्हणलं ना तर ते करतोच, मला फरक नाही पडत 10 लोक बघू किती बघू, आपल्याला करायचं नाही भाई तर करायचं. सो चला जरा बसू, आता बसायसाठी जरा टेबल बघतो, मी टेबल बघतो, जरा निवांत बसतो आणि बोलतो. तो गाईज तुमच्या भावाला फायनली टेबल तर भेटला आहे गार्डनमध्ये. सो ऊन येते का गाईज, एक मिनट असं बोलतो असं. सो टेबल तर भेटला आहे फायनली, बट भेटला आहे तो बरं झालं, मी एकटा आलो, एकटा पुरताच भेटला आहे. आणखी हे बघा इकडून दिसणार नाही तुम्हाला, एक मिनटं थांबा, दिसतंय का? या टेबलची फार वाट लागली काय, माझ्या एकटा पुरतं गाईज, एवढा लाईफमध्ये एकटा झालो आहे, टेबल पण एकटा पुरताच भेटला. अरे काय गाईज, माझ्या ब्लॉगमध्ये आज बघा तुम्ही वाघ आलाय, वाघ, पुतळ्या वाघ, त्याचं पण तोंड फुटलंय. सो व्लॉगिंग गाईज खूप दिवसापासून चालू करायची होती, बट चालू म्हणलं कसं करू यार, म्हणलं होईल का नाही आपल्याकडनं, म्हणलं या गोष्टी, म्हणलं परत ते एक नर्वसनेस असतो बघा, कसं करायचं, प्रत्येक लोक आपल्याकडे बघणार व्लॉगमध्ये, म्हणलं अरे आणि त्यात एक माइंडसेट पण वेगळा असतो गाईज लोकांमध्ये की अरे काय चालू आहे, बट नाही, यावेळेस आता करणार म्हणजे करणार याच्यासाठी की गाईज ठीक आहे, व्लॉगिंग झाली तर ठीक आहे, नाही झालं तरी म्हातारपणामध्ये आपलेच व्हिडिओ बघत बसू, काय म्हणताय? बाकी काय नाही गाईज, वातावरण चेक करा, एक नंबर आहे भाई, फुल ग्रीनरी इथं मस्तपैकी. आणि तुमचा भाई बसला इथं निवांत, हे बघा कोकोनट वॉटर, खुर्ची तुटलेली अख्खी, तुमच्या भावापुरती एकटी आहे फक्त मागं टेकायला. सो आहे. आणि काय आज सकाळीच एकदम जाग आली, कारण की विषय काय झाला,
रात्री खूप उशिरापर्यंत झोपलो, 2:30-3पर्यंत. मग काय रात्रभर काय झोप नाही आली. जे सुटलो आणि मम्मीचा आवाज यायला लागला आवरायचा. उठलो तर डायरेक्ट म्हणलं उठलो तर आता ब्लॉगिंगच चालू करावी. आणि तशी ब्लॉगिंग चालू केली तर मी सकाळी पहिले म्हणजे ना मी काहीतरी ज्यूसचं शोधत होतो की मला ज्यूस वगैरे भेटेल, मी काहीतरी पिईन. ज्यूस सोडून मला फक्त काही भेटायला लागले चहाचं, परत दूध विकायचे लोक त्यांचं भेटायला लागलं. आणि मी हा ज्यूससुद्धा आहे ना काहीच कुठनं घेतलं आहे माहीत आहे का, दुकानातनं घेतला आहे. आणि मी 10 वेळा तिथं हिंडत होतो. मी सुखसागरमध्ये सुद्धा एक लोकेशन आमच्या इथं, तिथं गेलो बट तिथं पण नाही भेटलं मला. आपली ज्यूसची बॉटल पण संपली आहे. सो जस्ट आता ब्लॉग पुढचं आता करू. सो आज याच्या आधी इथनं निघू. बट गाईज हे डस्टबिनमध्ये फेका, इकडं तिकडं फेकू नका, इकडे तिकडे फेकू नका कुठं, आणि फेकू देऊ नका कोणाला पण. बस बाकी एवढंच आहे. उद्या येऊन आपल्या दारासमोर कचरा राहील, तो कत्ताला कोण अडवणार मग. बस एवढंच मोटिवेशन आजच्यासाठी. बाकी पुढचा ब्लॉग आता करतो कंटिन्यू. त्याच्या आधी गार्डनमधनं निघतो. चलो आता गार्डनचं तर आपण बाहेर आलो ऑलमोस्ट. बट यातली आपली गाडी कुठली आता, कुठली ही आहे 65. ठीक आहे, तुमचा भाऊ आला आहे घरापाशी आणि ज्यूस वगैरे संपला. गार्डनमधनं मग अशीच निघलो, एक 5-10 मिनटं झाले आणि घरापाशी आलो. तर एक 5 मिनटाच्या अंतरावर होतं गार्डन. सो आला आता घरापाशी. काय करू, काय कॉन्टेंट भेटणार नाही. एकटाच फिरतोय, एकटाच बसतोय. तो जस्ट रात्रीचं काय कालवं नसतं. सकाळ झाली तर एकदम पा त्याच्यामुळे जाग लवकर येते. बाकी काय जा, माझ्या घरापासला रोड फुल एकदम चिल वाईब, शांत एकदम, काही टेन्शन नाही, काही नाही. हा इकडनं बघा निवांत येतो, काही विषय नाही. सो जस्ट आता आपण चला घरी जाऊ जरा आंघोळ विंघोळ करू जरा फ्रेश वगैरे होऊ. मम्मीचा काय फोन नाही आला, म्हणजे याचा अर्थ असं नाही की फिरत राहायचं. कळलं का? सो गाईज आता आपण चाललो आहे हेअरकटला. मला नाही करायचा, बाईला करायचं. बाईचे खूप जास्त केस वाढलेले होते, तर त्यांनी मला फोन लावलेला. ते म्हणलं चला आपल्याला हेअरकटला जायचं. म्हणलं चलो. अरे गाईज मागचा ब्लॉग खूप जणांना म्हणजे एवढा आवडला ना. मम्मीचं रिॲक्शन जास्त जणांना ते आवडलं आणि घरच्यांना पण म्हणजे बघून खूप जास्त वाटलं. आणि त्याच्या घरचे तर येणार ब्लॉग येणार रात्रीचं बघतेच माहिती आहे का. आवडलं म्हणजे खूप जणांना आवडलं. बाकी आता ब्लॉग काढायचं राहणार, थांबणार नाही भाई. ब्लॉग एन्जॉय केला तुम्ही, बट कमेंट करा यार, कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. मी पण कंटिन्यू ब्लॉग वगैरे टाकणं चालू करणार आहे आता, जसं की आज परत करतो आहे. ब्लॉग थांबणार नाही भाई कारण. आणि बघूया बाकीला हेअरकटला चाललो आहे आत्ता. एक नरेमध्ये एक दुकान आहे हेअरपोर्ट म्हणून, तो भाईला तिथं कटिंग करायची होती. म्हणलं चला, त्याला फोन करून विचारलं. तो आत्ता दुकान चालू होतं आणि गर्दी पण नव्हती जास्त. म्हणलं चला लवकर, गर्दी व्हायच्या आधी, कारण की तिथं ऑलरेडी रात्रीची गर्दी होती खूप जास्त. बाकी सगळं काय ट्रॅफिक नुसतं ट्रॅफिक.
यार इकडं दिवाळी संपन्न नाही अजून भाई, पोरं फटाकेच लावायला लागलेत अजून पण. भाऊ भाई घे कडी चल राहू दे बाबा, चल पटकन. किती लांब जायचं का भाई? 5 मिनिटाचा रस्ता आहे आता. उस्तवर अंधार झालं रे. काहीच तुम्ही म्हणत असताना तर एवढी हा बंद कर ना. तुम्ही म्हणत असताना तर एवढी धूळ वगैरे का दिसते? कारण की आपण नरेमध्ये आलो आहोत. आणि जाऊस तर आता बाईने कटिंग जरी केली तरी काही उपयोग नाही. जाऊस तर सगळा चेहऱ्याचा सगळ्या चेहऱ्याची वाट लागणार आहे जाऊस तर. चलो आहे की भाऊ आला की तू राव. बाईला पण घेऊन भाऊ याची अशी कटिंग कर ना, याच्या घरचे पण याला ओळखू नाही शकले बाहेर. ए यार भाई नाही रे भाऊ. चला हळदीला. भावे अशी कटिंग कर ना, हळदीला जाऊ तुझी. भाऊ ब्लॉग मध्ये आहे कर माझ्या. बाकी काही हेअरकट तर झालाय आणि तुम्ही बघू शकताय आपला भाई कसा चमकायला लागलाय. सो अंधार झाला शेवटी कारण की ट्रॅफिक वगैरे लागलेलं आणि तिथं पण ऑलरेडी कटिंगच्या दुकानातल्या घाण गर्दी वगैरे होती. सो हेअरकट तर झाला भाई, हेअरकट मस्त झाला. आणि तुम्हाला पण भारी जर कटिंग करायची असेल ना म्हणजे चांगली आणि प्रॉफिटेबलमध्ये जावं यार तुम्ही पण एअरपोर्टमध्ये. भाई मोबाईल धर नाही तरी इथं आपलं एअरपोर्टला जावं. मिस यू भाई. भाऊ कंडक्टर. भाऊ पंढरपूरचं एक तिकीट द्या ना. आधी भाई इथे तू इथं नाही इथं. अरे आता नाही हा आके नाही आला. चल आतमध्ये. मिस अरे भाई खाकी बिकी घालून आज काय विषय आधी हा आलोय बस डेपो मध्ये कात्रजच्या. आणि आपला भाई तिथं कामाला आहे. हा कात्रज डेपो. हा ये ना ये ब्लॉग चालूच आहे. म्हणलं जरा जाता जाता एक चक्कर मारावी. भाई लय दिवस झाले त्याला भेटलो नव्हतो कॉलेजच्या गडबडीमध्ये आणि जरा थोडं कामाचे वगैरे लय जाणं चालू. त्यामुळे म्हणलं जरा आता जाता जावं त्याला आज भेटूनच यावं. होय भाई हे काहीतरी मावलं वाटतं भाई सायबर क्राईम विषय. आता तू इलिगल काम करतो का इथं? अरे टाक 2-4 अजून काय लागला तू? अरे तो काय फोन नाहीये. घे ना इथं किती पडले. हे बघ इथं केवढे तेवढे. आता जाऊ का 2-4 घेऊन? यादों में खोई हुई. कोणाच्या मछली करून ठेवली तरी सरकार. दाखव आम्ही सेल्फी कॅमेरा भागातला येऊ. अरे काही क्लिअरिटी दाखव जर आपली गवर हेअरकट बघत तुझा मला याच्यामध्ये. अरे इथं हँग होती राव. थांब कॅमेरा खोल कॅमेरा. अरे खोल ते लोड होती ते आहे तू कॅमेरा झाली मशीन खराब आता तुला पण. अरे रोल झालं झाली बाबा. क्लॅरिटी भारी पण
काहीच क्लिअरिटी बघा तुम्ही. अल्ट्रा दिसाना नाही 6x ठेवलं. याच्यामध्ये बघण्यापेक्षा याच्यामध्ये बघा. थांब मी तो फोटो काढतो. थांब यार थांब येड्याले भारी वाटायला लागला. ए थांब थांब माग माग बॅकग्राऊंड पण लय भारी आहे. मिस यू भाई टाकतो डायरेक्ट. अरे तुझ्यासाठी लावू का म्हणलं रे. आपल्या बाहेरचं वातावरण माहिती का भारी वाटलं असतं. यार कंडक्टर म्हणतोय कंडक्टरला घ्यायचं इथं चार्जरच्या पिना नीटला एसी कुठनं बसवायचा. अरे सांग गाडी मशीनी चोरतो काय त्याच्या. ए आधी भाई एक मशीन विकली तर किती भेटतील. ए अरे बाबा जरा तरी थोडा उजेड येऊ द्या ना. आहे जास्त भेटतील. एक मशीन विकल्यावर 300च्या बघ राव मग आमच्यासाठी शिकलेलं आहे रे. बघ याडे एखादं काम. MSCIT झाली भाऊ आहे का तुला करायचं का रे. माझ्या स्वतःचा बिझनेस टाक तिथं लागू नको कोणी पण. अरे का रे याडे नको लागू त्यांना विचार हो कसली गाडी जाते ते वैद्य सोडून सांगायचे. बाय गाईस आजचा ब्लॉग आवडच आहे. आणि तुम्ही जर ब्लॉग इथपर्यंत जर बघितला असेल सो थँक्यू सो मच. आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ब्लॉगचा कुठला पार्ट वगैरे आवडला. आणि सपोर्ट करा काही जेवढं लाईक कॉमेंट शेअर जेवढं होईल तेवढं करून टाका. तुमच्या हक्काचा मराठी माणूस आहे काहीच. सो करून टाका यार सबस्क्राईब वगैरे. असे धमाकेदार ब्लॉग बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.